नमस्कार. इंद्रायणी मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुशीला ही वेंको महाराजांवरती ओरडून म्हणत असते की मी माझ्या भाचीला तुम्ही नको म्हणत असताना नेलं आणि ती हरवली. आता मला याचा मोबदला पाहिजे म्हणजे पाहिजे, पैसे पाहिजेत मला. मग तितक्यात इंदू म्हणते की आत्या मी इथे आहे. मग सुशीला इंद्रायणीकडे बघून शॉक होते आणि म्हणते की कशी काय सापडली ही. मग दत्तोबा म्हणतात कशी काय सापडली म्हणजे. मग सुशीला थोडीशी घाबरते आणि म्हणते की नाही म्हणजे सापडली. आणि ती पाठीमागे मोठ्या बाईंकडे वळून म्हणते मला तर सांगितलं. दत्तोबा विचारतात की काय सांगितलं आणि कुणी सांगितलं. मग सुशीला घाबरत म्हणते ती हरवली म्हणून. मग सुशीला इंद्रायणीवर ओरडत म्हणते अगं एक कार्टे सापडली म्हणून सांगता येत नाही का तुला. आणि त्या वेंको महाराजांसमोर हात जोडून म्हणतात चुकलं माझं वेंको महाराज. वेंको महाराज म्हणतात किती नुकसान भरपाई हवी आहे तुम्हाला आत्याबाई. मग सुशीला म्हणते की नाही हो माझं चुकलं, मी चुकून बोलले, पोरीच्या काळजीने बोलले. आणि मग ती हात जोडून महाराजांसमोर बसते आणि म्हणते की महाराज मला माफ करा. वेंको महाराज म्हणतात बरोबर आहे आत्याबाई, तुम्हाला इंदूची किती काळजी आहे ते मला चांगलंच माहीत आहे. पण ज्या वेळेस तुम्ही नुकसान भरपाईचा विषय काढला ना त्यावेळेस तुमचा बोलविता धनी कोण आहे हे मला चांगलंच माहीत होतं. मग सगळेजण मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. मग मोठ्या बाई तिथून रागाने निघून जातात. यानंतर सुशीला वेंको महाराजांना हात जोडून म्हणते वेंको महाराज मला माफ करा. मग वेंको महाराज इंदूच्या हाताला पकडून म्हणतात की मला ना या सगळ्यामध्ये आता अजिबात टाईम घालवायचा नाही. आपली इंदू एवढी मोठी स्पर्धा जिंकून आले, तिचं कौतुक नको का करायला. आणि कौतुक जर जोरदार करायचं असेल तर आपल्या इंदूची फंटा गँग पण पाहिजे ना. मग सगळेजण खुश होऊन मग अधोक्षजसुद्धा खुश होतो आणि म्हणतो की हो फंटा गँग तर पाहिजेच, मी आलो लगेच त्यांना बोलवून. असं म्हणून तो पळायला लागतो. मग वेंको महाराज म्हणतात की आदू इकडे ये, आधी जेवून घे, गोपाळ आहे ना बोलवायला. मग गोपाळ म्हणतो हो मी लगेच बोलवून येतो. आणि तो सगळ्यांना बोलवायला जातो. वेंको महाराज म्हणतात की काय पोरगा आहे हा, इंदूसाठी फंटा गँगला बोलवायचं म्हणून जेवण टाकून तसाच निघाला होता बाहेर. यानंतर आपण पाहतो की महाले मास्तर गावातल्या सगळ्या लोकांना बोलवून घेतात आणि म्हणतात की रामकृष्ण हरी, सगळ्यांना एकच कारण आहे इथं बोलवण्याचं आणि खूप आनंदाचं कारण आहे. आणि हे कारण काय आहे हे आपले सरपंच साहेब तुम्हाला सांगतील. आणि ते आप्पांना बोलवतात. मग आप्पासुद्धा सगळ्यांना रामकृष्ण हरी करून सांगायला लागतात की आपल्या गावातल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट घडली आहे, आपल्या विठूच्या वाडीची लेक. असं म्हणून ते इंद्रायणीला म्हणतात की ये बाळा इकडे. आणि सांगतात म्हणजे इंद्रायणी सोपान वाडीकर हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिंकली आणि फक्त स्पर्धाच नाही तर खुद्द पुरस्कारसुद्धा मिळवला आहे. आणि एवढंच नाही तर अख्ख्या हयातीत मला जे जमलं नाही ते काम तिने केले. शिक्षण मंत्र्यांसमोर आपल्या गावची समस्या तिने मांडली. बक्षीस घेताना तिने सांगितलं आमच्या विठूच्या वाडीची शाळा पडली आहे, आम्ही पावसात बसतो, तिची दुरुस्ती करा. आणि शिक्षण मंत्र्यांनी ते ऐकलं आणि लवकरच आता आपल्या शाळेची दुरुस्ती होणार आहे. शिक्षण मंत्र्यांचा तसा खुद्द महाले सरांना फोन आला आहे. सगळेजण इंदूचं कौतुक करत असतात, इंदूसाठी टाळ्या वाजवत असतात आणि इंदूला शाबासकी देत असतात. मग बाळंभटसुद्धा येऊन इंदूला म्हणतात इंदू बाळा खूप मोठी झालीस बघ, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, खूप मोठी हो, विठुराया तुझ्या पाठीशी आहे. वेंको महाराज म्हणतात बाळंभट म्हणाले ते अगदी मला पटलं बरं का, खरंच आपली पोरं खूप मोठी व्हायला लागलेत. आणि ते इंदूला त्यांच्यापाशी बोलावतात आणि म्हणतात पोरांनो तुम्ही पण या रे इकडे. वेंको महाराज सगळ्यांना सांगतात की बरं का इंदूला जे यश मिळवले आहे ना ते यशाचं तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. मला इंदूचं एका महत्त्वाच्या कारणासाठी कौतुक वाटते की तिने जो अंतिम फेरीमध्ये विषय मांडला ना तो फार महत्त्वाचा होता. इंदू त्या अंतिम फेरीमध्ये पर्यावरणाविषयी बोलली. आपल्या आजूबाजूला आपणच हे सगळे प्रश्न निर्माण करून ठेवलेत. प्रदूषणाचा असेल, प्लॅस्टिकचा असेल, वृक्षतोडीचा असेल आणि आपल्या आजूबाजूला आपणच अशी परिस्थिती निर्माण करून ठेवले. हे इंदूने सगळ्या प्रेक्षकांना अतिशय प्रभावीपणे दाखवून दिलं. आणि इंदूचं भाषण ऐकून मला तर खात्रीच पटली की एक दिवस ही आपली सगळी पोरं विठूच्या वाडीचं नाव सगळ्या जगात पोहोचवणार. मग
मध्येच येतो आणि मोठ्याने ओरडून म्हणतो 1 2 3 4. मात्र कोणी पुढं काहीच बोलत नाही. सगळेजण आदूकडे फक्त बघत असतात. मग आदू नाराज होऊन म्हणतो, म्हणा ना, आपलं ठरलं होतं ना आधीच की इंदू आमची लय हुशार असं म्हणायचं. मग सगळेजण हसायला लागतात. मग वेंकू महाराज म्हणतात हसू नका बरं, आणि ते आदूला बोलवतात की आदू इकडे ये बरं, आणि चल तू घोषणा दे, मी तुला साथ देतो. मग आदू म्हणतो 1 2 3 4. तर वेंकू महाराज म्हणतात की इंदू आमची लय हुशार. मग सगळेजण वेंकू महाराजांकडे बघत असतात. वेंकू महाराज म्हणतात अरे काय बघताय माझ्याकडे असं सगळे, तुम्ही पण म्हणा चला. मग सगळेजण आनंदाने मिळून म्हणायला लागतात की 1 2 3 4 इंदू आमची लय हुशार. आणि इंदूची सगळी फंटा गँग नाचायला लागते आनंदाने. यानंतर नारायणी इंदूला पकडते आणि म्हणते की चल 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 लवकर. आणि नारायणीला घरामध्ये येते आणि इंदूची नजर काढण्यासाठी मीठ मोहऱ्या घेते. तितक्यात नारायणीच्या समोर मोठ्या बाई येतात. मग नारायणी त्यांना बघून हात पटकन पाठीमागे लपवते आणि नारायणीला मोठ्या बाई विचारतात की काय, कुठे निघालीस? मग नारायणी घाबरून म्हणते कुठे नाही. मग मोठ्या बाई म्हणतात कुठे नाही कसं काय, हातात काय आहे तुझ्या? नारायणी म्हणते काय नाही. मोठ्या बाई तिला विचारतात की दाखव हातात काय आहे. मग नारायणी हात पुढे करून दाखवते. तिच्या हातामध्ये मीठ मोहऱ्या असतात. हे बघून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि ते नारायणीला विचारतात मीठ मोहऱ्या, तिची दृष्ट काढायची आहे वाटतं का, तिच्या घरचं कोणी नाही आहे का? मग नारायणी म्हणते तिची आत्या काही करेल असं वाटत नाही. म्हणून मग आनंदीबाई मग रागाने म्हणतात की मिठाच्या जागी मीठ आणि मोहरीच्या जागी मोहरी ठेवून दे जा. नारायणी म्हणते अगं पण मोठ्याबाई म्हणतात की आई आहे ना मी तुझी, मग आईला सोडून परधर्जीन कशी होतेस गं तू? काय दृष्टविष्ट काढायची नाही, सगळं परत ठेव, तिथे होतं तिथंच. मग नारायणी म्हणते की आई उगच कशाला विषय ताणते. मग मोठ्याबाई रागाने म्हणतात ताणते, तू ताणतेस की मी ताणते? तुला तोंडाची भाषा कळत नसेल ना तर हाताची भाषा दाखवते मी तुला. मग नारायणी म्हणते ज्या जळत्या आगीला मी घाबरत नाही हा जीव, तर तुझ्या ताकदीला काय घाबरणार आहे गं? आणि तुझ्या मनासारखं केलं ना, तू माझं लग्न लावून दिलं ना, आता तरी शांत हो. असं म्हणून नारायणी तिथून निघून जाते आणि इंदूची मीठ मोहरींनी दृष्ट काढते. आणि हे सगळं मोठ्याबाई बघत असतात. त्यांना खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी आपण इकडे पाहतो की वेंकू महाराजांना भेटायला खाशाबा आणि काही लोक येतात आणि वेंकू महाराजांना म्हणतात की रामकृष्ण हरी, आणि वेंकू महाराजांसाठी त्यांच्या जमिनीतलं धान्यसुद्धा घेऊन आलेले असतात. मग वेंकू महाराज त्यांच्याशी बोलून म्हणतात की मी मंदिरात जाऊन येतो, तुम्ही आतमध्ये नेऊन हे ठेवा सगळं. मग खाशाबा आणि धान्य घेऊन सगळी माणसं तिथे येतात आणि खाशाबा त्यांना सांगत असतो की हे इथे ठेवा तिथे ठेवा. तिथे मोठ्याबाई येतात आणि खाशाबाला म्हणतात की खाशाबा मला सांगा, यंदाच्या वर्षी बटायला तुम्हाला जमीन नको आहे का? तर खाशाबा घाबरून म्हणतो काय चूक झाली का मोठ्याबाई माझ्याकडून? तर मोठ्याबाई म्हणतात की नाही, अजून झाली नाही, पण तुम्हाला एकच गोष्ट 17दा सांगावी लागते. तुम्हाला माहीत आहे ना, दिग्रसकरांचा वारस जोपर्यंत धान्याला हात लावत नाही तोपर्यंत धान्य कोटी घरात जात नाही, आठवतंय ना? मग खाशाबा म्हणतो देवा पांडुरंगा, गोपाळ महाराज आत्ताच माझ्यासमोरून गेले शाळेत आणि आत्ताच माझं वेंकू महाराजांशी पण बोलणं झालं, हे ध्यानातच नाही आलं माझ्या. मग मोठ्याबाई रागाने म्हणतात तेच मी सांगते, 17दा सांगावं लागतं तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त व्यंकट महाराज गोपाळ हेच फक्त दिग्रसकरांचे वारस नाही आहेत, अंताजी हे सुद्धा दिग्रसकरांचे थोरले पुत्र आहेत. आणि ते थोरले पुत्र आहेत तर त्यांचा मान ठेवायचा. आता त्यांनी गादीचा अधिकार सोडला, पण आमच्या अधोक्षजने गादीचा अधिकार सोडला नाही. तेव्हा अधोक्षज महाराज येतील आणि ते धान्याला हात लावतील आणि मग धान्य कोटी घरात जाईल. मग खाशाबा म्हणतो तुम्ही म्हणाल तसं मोठ्याबाई. आणि मोठ्याबाई म्हणतात की आणि काय एवढंच, आणि आमच्या वाट्याचं एवढंच आलं आहे का? खाशाबा त्यांना सांगतो की अहो काय बोलताय मोठ्याबाई, मी फक्त खाण्यापुरतंच माझ्या घरी ठेवतो, बाकीचं सगळं इकडे आणतो. मग मोठ्याबाई म्हणतात तुम्हाला हिशोबाची चिठ्ठी करून ठेवायला सांगितली होती, आणली का? मग खाशाबा म्हणतो की हो आणली. असं म्हणून तो मोठ्याबाईंना चिठ्ठी देतो हिशोबाची. मग मोठ्याबाई ते बघतात आणि म्हणतात ठीक आहे, आता एक काम
करा, हे सगळं इथं रचून ठेवा. अधोक्षज महाराज येतील, ते हात लावतील, नमस्कार करतील आणि त्यांनी हात लावल्यानंतरच आतमध्ये कोठी घरात धान्य जाईल. आणि त्या म्हणतात की येते मी असं म्हणून त्या अधोक्षजला बोलवायला जातात. अधोक्षज शाळेला जायची तयारी करत असतो. मोठ्या बाई अधोक्षजकडे येतात आणि म्हणतात, अधोक्षज चल, अरे इथे काय करतोय, चल लवकर, खाशाबा काका आले, चल लवकर. अधोक्षज विचारतो, खाशाबा काका कशाला? तर मोठ्या बाई म्हणतात की अरे धान्य घेऊन आले, चल लवकर, धान्याला हात लावायचा आहे ना. मग अधोक्षज म्हणतो की मी? मोठ्या बाई म्हणतात, अरे तू दिग्रजकर आहेस, तुझा अधिकार आहे, चल चल लवकर. इंद्रायणी सुद्धा इकडे शाळेत जाण्यासाठी निघालेली असते. तितक्यात तिला दिसतं की धान्याच्या पोत्याखाली तिचं पुस्तक अटकलं आहे आणि ती त्या धान्याच्या पोत्याला हात लावायला जाते. तितक्यात मोठ्या बाई येतात आणि तिला जोरात ओरडतात आणि म्हणतात, ए हात नाही लावायचा. आणि त्या म्हणतात, हात नाही लावायचा पोत्यांना. तिथे गुजगुज हात लावत असतेच नुसती. आणि मग इंद्रायणी म्हणते की अहो पण या पोत्याखाली माझं पुस्तक आहे, मी शाळेत कशी जाऊ? मग मोठ्या बाई तिच्यावर चिडून म्हणतात की आज नाही नेलं पुस्तक तर काय लगेच नापास नाही होत, जा तशीच. दिग्रजकरांचं धान्य आहे ते तू त्याला हात नाही लावायचा. आणि त्या अधोक्षजला म्हणतात की आदू जा तू हात लाव. तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि हे सगळं बघून मोठ्या बाईंना म्हणतात, तुम्ही चुकताय, असं वाटत नाही का तुम्हाला वहिनी? मोठ्या बाई म्हणतात की मी नाही, अहो दिग्रजकरांची तशी रीतच आहे. व्यंकू महाराज म्हणतात की कसली रीत? मोठ्या बाई मग म्हणतात की आता व्यंकट भाऊजी तुम्हाला पण सांगायची का रीत? आपण दरवर्षी जमीन बटायला देतो, मग आपल्या वाट्याचं धान्य येतं तेव्हा दिग्रजकरांचे वारस म्हणजे तुम्ही, हे गोपाळ आणि अधोक्षज यांनी धान्याला हात लावायचा असतो, नमस्कार करायचा असतो आणि मग धान्य कोठी घरात जातं. ही आपली रीतच आहे दिग्रजकरांची. आता तुम्ही तिघेजण नव्हता घरात म्हणून मी अधोक्षजला हात लाव असं म्हणून त्या अधोक्षजकडे बघतात आणि अचानक थांबतात आणि म्हणतात की मी अधोक्षजला हात लावायला सांगितलं म्हणून राग आला का तुम्हाला? तर व्यंकू महाराज म्हणतात की आता यापूर्वी कितीतर वेळा अधोक्षजने धान्यांना हात लावलाच आहे की. मग मोठ्या बाई म्हणतात, अहो झालं की मग प्रश्नच मिटला. आणि त्यानंतर अधोक्षज चल हात लाव. मग अधोक्षज धान्याला हात लावायला जातो. तितक्यात महाराज म्हणतात, एक मिनिट. मोठ्या बाई व्यंकू महाराजांना विचारतात की आता काय? आलेल्या धान्यांना जमिनीच्या वारसदारांनी हात लावायचा ही आपली रीतच आहे असं व्यंकू महाराज म्हणतात की मला मान्य आहे, आजपर्यंत आलेल्या धान्यांना आपणच हात लावत होतो कारण आजपर्यंत आपण या जमिनीचे मालक आहोत अशी आपली समज होती. पण आता आपल्या सगळ्यांसमोर हे सत्य आलेलंच आहे, आपण या जमिनीचे मालक नाही. मोठ्या बाई रागाने म्हणतात, व्यंकट भाऊजी नुसता अडगं लावू नका. मग व्यंकू महाराज म्हणतात, अहो मी अडगं लावतच नाही, तुम्हाला जरी स्वीकारायला जड जात असेल ना तरी सत्य हेच आहे, ही सगळी जमीन वाडीकरांची आहे आणि वाडीकरांची एकुलती एक वारस आपली इंद्रायणी आहे. मोठ्या बाई रागाने म्हणतात, व्यंकट भाऊजी हे अति होतंय. मग व्यंकट भाऊजी इंद्रायणीला म्हणतात, इंद्रायणी ये पुढं. इंद्रायणी म्हणते, अहो पण व्यंकू महाराज इंद्रायणीला समजवत म्हणतात, इंद्रायणी ये इकडे. मोठ्या बाई घाबरून म्हणत असतात की व्यंकट भाऊजी नाही, या व्यंकट भाऊजी मी तुम्हाला हे नाही करू देणार. व्यंकू महाराज मात्र इंद्रायणीला धान्याला हात लावायला सांगतात. इकडे मोठ्या बाई ओरडून म्हणत असतात की व्यंकट भाऊजी मी तुम्हाला हे करू देणार नाही. व्यंकट भाऊजी रागाने मोठ्या बाईंकडे बघून म्हणतात की वहिनी आणि हात करून त्यांना शांत बसायला सांगतात. आणि ते आदूला आणि इंद्रायणीला म्हणतात की आदू तुम्ही दोघं मिळून धान्यांना हात लावा. मग आदू आणि इंद्रायणी दोघे मिळून धान्यांना हात लावतात. व्यंकू महाराज त्यांच्याकडे बघून खूप खुश असतात, मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.